हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज परत रेडी झाली आहे एका नवीन डेस्टिनेशनला जाण्यासाठी, एक नवीन छान ठिकाणी। तर ब्लॉग शेवटपर्यंत जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कुठे चाललं का नाही, आणि एक्साइटिंग असणार आहे सगळं। सो चला, बेबी झोपलाय, त्याला उठवते आता, कारण जवळजवळ तर किती 5:30 वाजलेत, निघायला पाहिजे, उशीर होईल परत। भेटू आपण डायरेक्ट तिथे किंवा रस्त्याने बोलेल। बाय। सो चला, आता जवळ 6 वाजलेत निघायला। आज फर्स्ट टाइम एवढं लेट निघतोय आम्ही, काय बरं असं कुठेतरी जायला ना बबूची। आता फ्रेश झाला, आता काय टेन्शन नाही आम्हाला म्हणा, आता आम्ही फिरू शकतो। हो, काय बोलायचं असते ना, काय माहिती। हेच ते सुस्वागतम दिसतंय, तिकडे आपल्याला एंट्री करायची आता। बापरे, केवढी गर्दी आहे रे वरुण। आता रे आपण मंडेला आलोय, मंडेला। भीमथडी आहे बघ ना। आई शपथ, पार्किंगलाच आम्हाला इतक्या लांब जावं लागतंय। वाव, गर्दी तितकीच, गाड्या तितक्याच पेंडिंगला, येणारे तितकेच, जाणारे तितकेच आहे। सुरू झाली आपली जत्रा। खरंच पोहोचलो इकडे, पण खूप लांब आहे पार्किंग। तुम्हाला मी एकदा दाखवते। जर लवकर आम्ही तरी लवकर आलो तरी पण पार्किंगचा इश्यू येतो। आम्ही खूपच एंडला आलो पार्किंगला। सो तुम्हाला पार्किंगचा काहीच इश्यू नाही आहे, आणि तिकडे जायचं पण आम्हाला। ऑल सेट टू गो। काय काय बघायला है ना भाऊ अवेश। 20चं तिकीट। अहो बापरे, केवढी गर्दी आहे। हो ना, कडकनाथ। मग तो काय माहिती, त्याला एवढं खायचं नाही कळणार। छानच आहे रांगोळी। वाव, 1959च्या दरम्यान यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आफ्रिकन मेंढीवरून 2500 3x5 कॉस्ट पण तशीच आहे। काश्मीर छान फोटो फ्रेम्स। हा ना, कोण काय करतं ते हे काय आहे? इथे काय बॅग, काय कर्नाटक आहे। एव्हरीथिंग इज टू कॉस्टली। वरती बघा, बॉटल्सचे हनीबीज बनवलेत ना। मोसंबी, जालनाची, काय वरून कसा एक्सपिरियन्स आहे ना? गर्दी, खूपच गर्दी आहे। आम्हाला वाटत नव्हती एवढी गर्दी असेल। लोणचंच घेतो, मिरच्या बापरे, खूपच गर्दी आहे। मूग भाजी घेतली आहे। खात असतील माझं पर्सनल होणार आम्ही मूग भाजी एन्जॉय करतो। इकडे सगळं खाण्याचे ऑप्शन्स आहेत। आपण स्नॅक्स मध्ये काय मिळालं तर बघूया। ओके, पितोय, पिऊ दे। मांड्या वगैरे चालू आहे, कशा खायला मस्त मस्त। कशी वाटली मूग भाजी?
लवकर जाऊ इकडून जरा. हे बघ 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 आता कारण आज असं वाढ झालेत आणि बरेचसे खाण्याचेच पदार्थ केले आणि खाणं एन्जॉय केला. जसं मोदक मस्त होता, टेम्पटिंग होता अगदी आणि हो मस्त होता. उकडीचा मोदक होते छान. आणि त्याच्यानंतर बेबी काय काय मासवडी रस्सा आणि भरीत भाकरी पार्सल घेतली कारण इथं बेबी राहत नव्हता, त्याचाही टायमिंग होता. त्यामध्ये हिने पूर्ण 2 प्लेट मटन रस्सा खाल्ला. नाही असलं काही खाल्लं नाही मी, पूर्ण दाबला असा दाबला की. आणि आता खूप अंधार पडलाय, घरी गेल्यावर बोलते आणि मग तेव्हाच हे करते. काय काय घेतलं ते सांगते. सो भीमथडीची जत्रा खरंच अमेझिंग होती. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. आम्ही फर्स्ट टाइमच गेलो एवढ्या वर्षातून, कारण कधी जायला असा वेळ मिळाला नाही आणि कधी असं वाटलं नाही की आता जावं म्हणून. पण ह्या वर्षी गेलो, बेबी ला सोबत घेऊन गेलो होतो. तर खाण्यापिण्याचे इतके ऑप्शन्स होते, शॉपिंगचे भरपूर ऑप्शन्स होते आणि मेन म्हणजे गावरान पद्धतीचे खाण्याचे भरपूर ऑप्शन्स होते. तर आम्ही तर पार्सलमध्ये वांगी भाताचं वांग्याचं भरीत, ठेचा आणि 2 मस्त बाजरीच्या भाकरी पार्सल घेतल्यात माझ्यासाठी आणि पप्पांसाठी. आणि वरूनसाठी मासवडी रस्सा पार्सल घेतली आहे. आणि तिथं आम्ही मग मोदक आणि मुगाची भजी खाल्ली. खूप टेम्पटिंग होती. आणि त्याच्यानंतर हुरडा वगैरे पण ऑप्शन होते, पण एवढा वेळ नव्हता कारण बेबी राहत नव्हता. नाचणीची मस्त भाकरी घेते, नाचणीचे पौष्टिक लाडू ते एकदा ट्राय करायला घ्यावं म्हटलं, थोडेसे ते घेतले आणि बिस्किट नाचणीचे घेतले. बाकी दुसरं काही घेतलं नाही. नाचणीचे पापड अर्ध बकरा खाऊन घेतलं तू मांड्याबरोबर. नाही मी मांड्याबरोबर बकरीचं नॉनव्हेज मार्गशीर्ष मध्ये खात नाही आपण, माहिती मी सांगितलं त्यांना ऑलरेडी. आणि तोडला मांड्याबरोबर बकरीचं बाकीचे आपले पापड हे ते ऑप्शन भरपूर होते. मग त्याच्यामुळे वरून ना त्यांना पापड म्हणून मिक्स उडदाचे पापड वगैरे आणि नाचणीचे पापड घेतलं. बाकी दुसरं काही घेतलं नाही. आणि ते वांग्याचं भरीत बिरीत सगळं खाल्ल्यानंतर मी सांगेलच तुम्हाला, त्याचा रिव्ह्यू पण सांगेल. पण हा मेन मला तिथली एक गोष्ट आवडली की जे छोटे बाळांना घेऊन आले होते त्यांना फिडिंगची खूप छान सोय केलेली होती. एकदम मस्त हॉस्पिटलमध्ये जसं असतं ना तसे टेंट छान लावलेले होते आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी छान त्यांनी ती सोय केलेली होती. नर्सेस वगैरे पण होते, फर्स्ट एडचे ऑप्शन होते म्हणजे ठेवलेले होते त्यांनी. मला ही खूप आवडली. म्हणजे मी कम्फर्टेबली बेबीला फीड करून परत सगळं एन्जॉय करू शकते. मला त्याचं जास्त टेन्शन होतं, ते खूप भारी वाटलं. त्यांचं ती एक सोय छान होती. त्याच्यानंतर हा मध घेतला ना रे आपण, हा ऑर्गॅनिक मध जो होता तो पण घेतला. तेही म्हटलं घेऊन बघूयात. काहीतरी 300 रुपयाला 250 ml चा तो मधचा 500 ml हा 500 ml आणि 1 किलोची 700 का 700 आणि अनप्रोसेस आम्ही टेस्ट करूनच घेतला. तर छान होतं. बघू आता जेव्हा यूज करेल तेव्हा कळेलच कसं आहे काय. तर एवढंच शॉपिंग केलं. दुसरं कपड्यांची खूप कॉस्टली होती. म्हणजे 2000-3000 बरेचसे ना असे प्रॉपर हे आलेले होते ना बरोबर. हो काय म्हणतो आपण त्याला, स्टुडिओज वगैरे छान असे आलेले होते. स्टुडिओज नव्हते म्हणजे छान होते, म्हणजे पण चांगले होते पण कसं उद्योग हा आणि बचत गटाचे जास्त फूडचे ऑप्शन होते. आणि कपड्यांचे वाचलं ना तर ते म्हणजे असे म्हणजे सोशल कॉज मधले म्हणजे ज्यांचे म्हणजे असे अनाथालय मधलं मुलं मुली त्यांनी बनवलेले अशा विधवा घरातले मुलं. पण हे काही सिल्कच्या साड्या वगैरे जे होतं ना ते त्यांनी जे प्रॉपर शॉपवालेच होते ते, आणि ते खरंच कॉस्टली होते. 2-2,5-3 हजाराच्या सिल्क. तिथे खाली लिहिलं होतं पण तिथे हैदराबाद पण तिथे खाली लिहिलं होतं कुठल्या फाउंडेशनचे आणि ते काय. ठीक आहे. तर तिथं नव्हतं रे वरून, नाही तिथं नव्हतं. आता हिमाचल प्रदेश वेस्ट बेंगॉल ते नाही तिथे लिहिलं होतं ना मागे हे होतं. तू जाऊन बघ. नाही मी काढले व्हिडिओ त्याचे. तर असे एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल. आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करून जा आणि आजच्या छानशा व्हिडिओला एक सबस्क्राईब करून जा जर व्हिडिओ आवडला असेल तर.